मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर तुम्ही सर्वजण नवीन असाल तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी प्लीज लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय घडलं आहे. तर आता इकडं जो इंद्र आहे, इंद्र आता तिथे खोक्याजवळ उभा असतो आणि गजा म्हणतो, "उचल ना खोकं, खोक्याजवळ का उभा राहिलात? उचल खोकं चल आणि खोकं घेऊन जा लवकर. इथे टाईमपास नाही करायचा, अजिबात थांबायचं नाही. काम चालू ठेवायचं." असं गजा बोलतो. तर आता इंद्राला पण टेन्शन येतं. इंद्र म्हणतो की आता काय करू मी, कसं उचलू राणीला. तो आता कसं बसं ते खोकं राणीचं उचलतो, खांद्यावर घेतो राणीला आणि त्या खोक्यामध्ये तो राणीला घेऊन चाललेला असतो. आणि राणीला तो म्हणतो की अगं राणी, मला पुढचं काहीच दिसत नाही या खोक्यामुळं, तर कसं चालू मी, मला चालायचं पण कळत नाही आहे. तर राणी म्हणते की अहो इंद्र सर, थोडंसं हळूहळू घ्या ना, मी तुम्हाला सांगते, मला की इथून सगळं दिसतंय. 2 होह्या आहे ना बॉक्स, त्यावरून मला त्याच्यातून सगळं दिसतं आहे त्या खिडक्यांमधून. चला मी तुम्हाला सांगते, लेफ्टला जा, राईटला या, लेफ्टला जा, राईटला या, असं म्हणत चाललेली असते. राणी इंद्राला सांगत चाललेली असते. आणि आता इंद्र पण राणीचं तिथे ऐकत असतो आणि तो पण तसंच करत चाललेला असतो, त्याच साईडनी चाललेला असतो. तर आता ते दोघं असंच चालू असतं दोघांचं. तर तेवढं आता ते राणी म्हणते, अहो इंद्र सर, आपली जागा आली, आपल्या जिथे थांबायचं आहे ना ती वेळ आली, थांबायते. आणि ती इंद्राला तिथे थांबवायला लावते. इंद्र तिथे थांबतो. इंद्र आता राणी म्हणतो की खाली कसं घेऊ ना, मला कळत नाही राणी. तर राणी म्हणते की अहो इंद्र सर, असं हळूच बॉक्स खाली ठेवून द्या. तर इंद्र म्हणतो की असं म्हटल्यावर राणी म्हणते, ठेवा इंद्र सर हळूच खाली. तर इंद्र म्हणतो ठीक आहे. आणि इंद्र हळूच तो बॉक्स खाली ठेवतो. बॉक्स खाली ठेवल्या ठेवल्या आता इंद्राला खूप हात दुखायला लागतो. म्हणतो की उतर राणी, वर ये. तर आता राणी त्याच्यातून बाहेर येते त्या बॉक्समधून. राणी बाहेर आल्यावरती ती म्हणते, इंद्र सर खूप त्रास झाला का हो, मी खूप त्रास दिला आहे का तुम्हाला. तर इंद्र म्हणतो की नाही नाही. तर राणी म्हणते, अहो इंद्र सर, खूप जड झालं असेल ना तुम्हाला. तर इंद्र म्हणतो, नाही राणी, बोल ना, तू का आलती इथं. अगं एवढं सगळं कुणी बघितलं असतं तर काय झालं असतं. तर राणी म्हणते की अहो इंद्र सर, मी खूप महत्त्वाच्या कामासाठी ते आले होते. तर इंद्र म्हणतो की काय महत्त्वाचं काम होतं तुझं, बोल ना माझ्याशी. तर आता लगेच म्हणतो की असं महत्त्वाचं काम होतं. राणी म्हणते माझं काम असं होतं की हे बघा इंद्र सर, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. तर इंद्र बोलतो की बोल राणी. तर राणी म्हणते की गजानन आला का आपल्या वस्तीमध्ये, कामगार कोणतरी कामावाले पाहिजे आहेत म्हणून. तर हे बघा, कोणी सगळे वस्तीतले कामगार नाही म्हणून सांगितलं, कोणीच कामाला जायला तयार नाही आहे. तर मग इंद्र म्हणतो की काय करायचं मग राणी. तर राणी म्हणते की इंद्र सर, एक काम करायचं का, आपणच कामवाले बनवून त्या घरात जायचं का, म्हणजे आपण तिथे कामं वगैरे करायची, आपणच करूयात तिथे कामं, आपण जाऊयात कामवाले बनून. तर आता लगेच इंद्र म्हणतो की नाही राणी, आपण असं करू शकत नाही, वेडी झाली आहे का तू. अगं तुला कळतं की नाही काही, असं करू शकत नाही आपण, असं का करायचं आपण, आपण नाही जाऊ शकत तिथे. तर राणी म्हणते की इंद्र सर, जर आपल्याला महाडिक घरात जायचं असेल तर आपल्याला हाच एक पर्याय आहे. आपल्याला घरात जाऊन तिथे काय करायचं आहे ना, हेच करावं लागणार आहे. आपल्याला सगळं कळेल मग, नेमकं घरात काय चाललंय काय नाही, सगळं आपल्याला समजेल. त्यामुळे आपल्याला तिथे जायलाच हवं इंद्र सर, असं राणी बोलते. तर इंद्र म्हणतो की राणी, हे सगळं खरं आहे ग, पण आई आणि आबा आपल्या ऐकतील का, त्यांचं काय करायचं. तर राणी म्हणते त्यांना नाही न्यायचं आपण, त्यांना वस्तीतच ठेवायचं आणि फक्त आपण जायचं आणि ते वस्तीतच राहतील असं सांगतात. तर ते म्हणतात काय. तर इंद्र बोलतो की अगं पण ती वस्तीत कसे राहतील, आपण तिथं नाही म्हणल्यावर ते राहतील का. तर राणी म्हणते की हो, अहो तिथे आई बुवा आहेत ना त्यांच्याजवळ, मग राहतील ना ते, कशाला काळजी करताय, आपण मग येणारच आहे ना घरी, काम झाल्यावर आपण घरी येत जाऊ. तर आता इंद्र म्हणतो की ठीक आहे, आता एकदा आपल्याला आबान त्यांच्यासोबत बोलावं लागणार आहे, कारण की आबान ते ठरवतील, आपण तर काहीच ठरवू शकत नाही. तर राणी म्हणते की ठीक आहे, मी जाते घरी इंद्र सर मग. तर राणी तिथून निघून जाते. तर आता इकडं जो इंद्र आहे, तो इंद्र म्हणतो की आता तो त्याचं काम करत असतो. राणी इकडे घरी येते. तेवढ्यात आता माल तिथे वाट बघत असते, कशी घरी आहे ना कोणी. तेवढ्यात आता राणी येते. राणीला ती म्हणते, काय गं राणी, कुठं गेली होतीस, आणि हे बघ लवकर स्वयंपाकाला लाग, असं म्हणत असते. आणि म्हणते की इंद्र अजून का येत नाही ना, त्याला खूप उशीर झाला आहे. अगं त्याला भूक लागली असेल, लवकर कर स्वयंपाक, तो येईनच एवढ्यामध्ये, असं म्हणते. तर राणी म्हणते की हो. आणि राणी घरात जाते. तेवढ्यात तिथे रतनची बायको येते आणि ती म्हणते की राणे धर, तुझ्यासाठी ना मेथीची भाजी आणली. अगं मला घेतली होती एक गडी, मग तुला पण एक गडी घेऊन टाकली. म्हटलं राणी पण करेल आणि मी पण करेल, त्यामुळं तुला एक गडी घेतली
आणि मला एक गडी, आपल्या दोघींना 2 घेतल्या आहेत, कर तू एक भाजी आणि मी करते. तर ती म्हणते ठीक आहे. राणी म्हणते बरं झालं. राणी आतमध्ये येते तेवढं ती आबांना धडकते. आबा म्हणते अगं राणी काय झालं? तर राणी म्हणते काही नाही. तर ते म्हणतात काय मेथीची भाजी करतायत का? तर राणी म्हणते की हो आबा, मेथीची भाजी बनवते. तर आबा म्हणतात ठीक आहे बनव बनव मग. आणि ते मालतीजवळ जाऊन बसतात आणि बोलत असतात. तर राणी तिथे स्वयंपाक करायला लागते. आता इंद्र पण कामावरून येतो आणि मालती म्हणते इंद्र आलास तू, दमल्यास का रे खूप? तर इंद्र म्हणतो नाही नाही आई. इंद्र तिथे फ्रेश होऊन ते बसलेला असतो. तर आता लगेच जी मालती आहे ती बाहेर जाते आणि इथे राणीजवळ तो बसलेला असतो. राणी स्वयंपाक बनवत असते. राणी म्हणत असते अहो इंद्र सर म्हणा ना आबांना, अहो म्हणा ना आबांना, असं ती खुणवत असते. तर इकडं आता जो विक्रांत आहे, विक्रांत फोनवर बोलत असतो आणि तो म्हणत असतो आम्हाला ती फॅक्टरी विकायची आहे, आम्हाला नाही पाहिजे ती फॅक्टरी, असं तो फोनवर सांगत असतो. तेवढ्यात आता तिथे उर्मिला येते आणि उर्मिला म्हणते अरे विक्रांत काय चाललंय तुझं आणि कशाविषयी बोलतोय, तुला कळतंय का? तू का फॅक्टरी विकायचा विचार करतोय? अरे काही समजतं की नाही तुला? असं का करतोय तू? तर आता विक्रांत म्हणतो की हे बघ उर्मिला तुला नाही समजणार, मी एक आयडिया करतोय. मला काही झालं ना तरी ते आबासाहेब महाडिकांचं नाव धुळीत मिळवायचं आहे, मला बाकीचं काहीच माहिती नाही आहे, असं तो म्हणतो. तर उर्मिला म्हणते काय हा सगळा तुझा प्लॅन आहे का? तर तो म्हणतो की हो. तर ती म्हणते की अरे आपल्या त्या फॅक्टरीमधून फायदा भेटतो त्याचं काय? तर तो म्हणतो की मला त्याच्याशी काही एक घेणं नाही आहे, मला आबाचं नाव इतकं धुळीत मिळवणार की आबांना ते आयुष्यभर विसरू शकत नाही आबा, असं मी करून ठेवेल, असं बोलतो. तर इकडं जो दादासाहेब माडिक आहे ती बसलेली असतात. तिथे आता रत्नाकाकी येतात. रत्नाकाकी म्हणतात काय हो? तर आता लगेच ते म्हणतात काय झालं रत्ना तुम्हाला? तर आता रत्नाकाकी म्हणतात हे बघा अहो किती दिवस झाले तुम्ही अजून माझी माफीसुद्धा नाही मागितली. तर आता ते म्हणतात की काय तुम्ही कसे वागलात माझ्यासोबत आणि त्याच्याविषयी तुम्ही माफी का नाही मागितली माझी, असं रत्नाकाकी बोलतात. तर आता लगेच जो दादासाहेब माडिक आहे ते म्हणतं की हे बघा कशाविषयी माफी मागायची हो तुमची? हे सगळं मी कुणासाठी केलं? अहो कुणासाठी इथे आलोय मी? अहो बघा ना तुमचे पोरं, अहो तुमचे पोरं इतके दिवस वनवासात होते, त्यांच्या बिना वडिलांचे होते ते, तेव्हा नाही वाटलं का तुम्हाला काही? असं बोलतात. तर ते म्हणतात की नाही हे बघा तुम्ही असं करणं चुकीचं आहे. अहो खरंच तुम्ही चुकीचं वागताय. अहो आपले पोरं आता त्यांना वडील भेटलेत, आता कुठं त्या पोरांना दर्शिक बरं वाटत असेल, असं दादासाहेब महाडिक बोलतात. तर रत्नाकाकी म्हणतात की हे बघा पण मला वाटतं तुम्ही माझी माफी मागावी, मागतात की नाही माझी माफी? तर आता लगेच दादासाहेब महाडिक म्हणतात तुमची माफी मागायची एवढंच तुमचं म्हणणं आहे ना? मी हे जे काय करतोय ते माझ्या पोरांसाठी करतोय, मी तुमची माफी मागायला तयार आहे. मला सांगा कधी माफी मागायची आणि विचार करून सांगा. आत्ता लगेच सांगू नका, काही घाई नाही आहे, पण तुम्ही विचार करून सांगा कधी माफी मागायची. आणि दादासाहेब महाडिक रागारागा तिथून निघून जातात. तर आता रत्नाकाकी तिथे उभा राहते आणि ती विचार करायला लागते. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.